मी अजय प्रेक्षकांचं सगळ्यांचं स्वागत करतो आणि आपल्यासोबत आहेत गबाडकुंड या चित्रपटातले कलाकार देवदत्त नागे सर आणि नमस्कार. शशांक शेंडे सर. नमस्कार सर, मी प्रेक्षकांचा रिप्रेझेंटेटिव्ह आहे, तुम्हाला प्रश्न विचारणार आहे कारण की प्रेक्षकांचे आता प्रश्न खूप यायला लागलेले आहेत ट्रेलर लॉन्च झाल्यापासून. क्या बात. वेगवेगळे कॅरेक्टर्स आहेत. देवदत्त सरांसाठी स्पेशल मेन्शन येतात कारण की त्यांचा मराठी पिक्चर पहिला आहे हा. होय. सो पहिला कमर्शियल तो पहिला पिक्चर तुम्ही मराठीतून करताना गबाडकुंडचीच निवड का केलेली आहे, हा पहिला प्रश्न असणार आहे. मी अगोदर एक चित्रपट केला होता पण तो असा खूप प्रदर्शित असा झाला नाही आणि तो कमर्शियल सुद्धा तेवढा नव्हता तसा. अच्छा. सो त्याच्यानंतर मग मालिकांची वगैरे सुरुवात झाली. मग हिंदी चित्रपट काही केले, काही साऊथचे चित्रपट सगळ्यांना माहिती आहे. ओके. सो प्रीतम आणि मी आम्ही मध्ये आमचं बोलणं चालू होतं एका चित्रपटासंदर्भात. सो विचार केला की काय करायचं आणि आम्ही तो चित्रपट खूप चांगल्या पद्धतीने मांडत होतो पण काही अंशी तो झाला नाही. मग परत मला प्रीतमने अजून एका चित्रपटासाठी मला बोलवलं. तो म्हणाला की दादा असं असं एक कॅरेक्टर आहे आणि ते कॅरेक्टर मला लक्षात येत नव्हतं तसं आणि ते माझ्या पशनी पडत नव्हतं. मग मी प्रांजळपणे त्याला नाही म्हटलं. तो चित्रपट होता अल्ल्याड पल्ल्याड. मग नंतर त्यांनी परत मला जे कॅरेक्टर सांगितलं ते खंगरीचं कॅरेक्टर आणि मग गबाडकुंडमध्ये माझी एंट्री झाली. सो मराठी पहिला चित्रपट माझा गबाडकुंड आणि मला फार बरं वाटतं की शशांक सरांबरोबर मी दुसऱ्यांदा काम करतोय. क्या बात आहे. शशांक सरांचा प्रश्न होता की तुमचा लुक एकदम बढिया वेगळा वाटतोय, है ना? दाढी मिशी नाही आहे, केसावर म्हणजे डोक्यावर केस नाही आहेत कुठेच. तर मेहनत किती करावी लागली होती त्यासाठी आणि काय वेगळं आहे या? मेहनत तशी प्रत्येक रोललाच करावी लागते आपल्याला आणि कामातून वेगळे पण दिसावं हा प्रत्येकाचाच अट्टास असतो किंवा प्रयत्न असतो. आणि ज्या पद्धतीने ट्रेलर आणि टीजर वरती रिॲक्शन्स येत आहेत तर मग धाकधूक प्रत्येक वेळेला असते आपल्याला की आपण एक वेगळं काहीतरी करून बघतो आहोत, ते पचनी पडेल का किंवा स्वीकारलं जाईल का, ही धाकधूक दरवेळेला असते आपल्या मनामध्ये. पण ज्या पद्धतीने आता रिॲक्शन्स येत आहेत लोकांच्या त्याच्यावरनं असं वाटतं की ते लोकांना कदाचित आवडलेलं दिसतंय. आणि ट्रेलर मधून जे दिसतंय नाही का की तुमच्या ड्युएल्स खूप आहेत, म्हणजे तुमच्यातल्या ज्या मारामाऱ्या आहेत ज्या ऑब्व्हियसली तुम्ही फक्त फुंकर मारताय आणि ते उडून जात आहेत अशा खूप आहेत. तर एक कमेंट मी वाचली ज्यात विचारलं जात आहे की हॅरी पॉटर कुठे आहे का या चित्रपटात? लोक कारण की तुम्ही फक्त मंत्रांनी काहीतरी करताय. लोक का म्हणजे मला असं वाटतंय ना की कशाचा तरी काय आठवण येऊ शकते आहे फिल्मची, म्हणजे ती फिल्म म्हणून गबाडकुंड फिल्म म्हणून त्या लेवल पर्यंत स्टँड आउट होतीये असा कुठेतरी त्याच्यामधनं पॉझिटिव्ह मेसेज आहे असं मी घेतो. पॉझिटिव्ह मेसेज प्लस कुठेतरी हॉलिवूडशी कंपॅरिझन होत आहे ते. बेसिकली आपण या गोष्टी ज्या सस्पेन्सच्या, थ्रिल्सच्या किंवा ह्या सेटअपच्या गोष्टी ज्या बघतो नाही का, जरी आपल्या मातीतल्या कथा आहेत तरी आपण त्या कधी एक्सप्लोर केलेल्या नाहीत. म्हणजे खंत आहे प्लस कंपॅरिझन पण आहे ते. हा नाही मग ते दुर्दैव आहे आपण आपल्या मातीतल्या कथा आतापर्यंत कधी एक्सप्लोर केल्या नाहीत. म्हणजे अत्यंत अभिमानाने आपण सांगतो की मी काय आयर्न मॅन बघितला, मी स्पायडरमॅन बघितला, मी अजून काय कुठला आपल्याकडे सुपर हिरो आहेत. हा तर तसे आपल्याकडचे सुपर हिरोज आहेतच की रे, कितीतरी सुपर हिरोज आहेत. जरा पुराण काढून जर आपण जाळायचा प्रयत्न केला तर कितीतरी ठिकाणी तुम्हाला सुपर हिरोज दिसतील. आपण त्यांच्याकडे आजपर्यंत दुर्लक्ष करत आलो, हे आपलं दुर्दैव आहे. तर ही मराठी चित्रपट प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे का की यावर्षी एक से बढकर एक चित्रपट येत आहेत आणि त्यात गबाडकुंड वेगळा विषय मांडतोय, सस्पेन्स आहे, थ्रिलर आहे, देवदत्त सर आहे, तर ऍक्शन पण असणार नक्कीच. हो, ऍक्शन आहे आणि हा चित्रपट खरंच परत एक चांगला प्लॅटफॉर्म घेऊन येणार आहे. कारण आज मराठी चित्रपट फार चांगलं बिझनेस करतायत, चांगले बिझनेस सुदैवाने आणि चांगला बिझनेस करतायत. याचा अर्थ की आपल्या मराठीची जी जनता आहे, आपलं जे मराठी कुटुंब आहे ते आपल्या मराठी चित्रपटांसाठी कुठेतरी वरती आणण्याचा प्रयत्न करत आहे. सो गबाडकुंड सुद्धा तसंच आहे. गबाडकुंड तुम्हाला अजिबात नाराज करणार नाही कारण गबाडकुंड हे ऍक्शन, ऍडव्हेंचर, थ्रिल, इमोशन या सगळ्या गोष्टीचं एक मस्तपैकी एक बुके आहे. सो तो बुके तुमच्या समोर आम्ही ठेवलेला आहे, जो ओपन होणार आहे 19 जून 2026 आणि फक्त थिएटरमध्ये. सो अगदी आवर्जून सांगा असं वाटतं की ही जी काही ऍक्शन आहे, हे जे काही थ्रिल आहे ते तुम्हाला या मोठ्या पडद्यावर बघायला खरंच खूप आवडेल.
आणि भले हॅरी पॉटर नसेल तरी हॅरी पॉटरचा तो वँड असतो ना, हो ती जादूची छडी, correct. ती जादूची छडी नक्कीच प्रत्येकाच्या आमच्या हातामध्ये असणार आहे. ती जादू काय आहे, कशी होणार आहे, ते प्लीज ते बघण्यासाठी तुम्ही प्लीज थिएटरमध्ये या. फक्त सध्या काय होतं शशांक सर, की एखादा चित्रपट आला ना तर तो लगेच पायरसी होते त्याची, मोबाईलवर येतो. आणि मग आपण जी मेहनत एवढी केलेली आहे, छोटे छोटे जे डिटेल्स आपण जे केलेले आहेत, डिटेलवर काम केलंय का, तर एवढ्या मोठ्या पडद्यावर ते Suspense. डिटेल्स कसे दिसतील, तर ते डिटेल्स मोबाईलवर नाही लक्षात येणार, आनंदच येणार नाही. साऊंड पण आहे Sound, याच्यामध्ये. हो. एस्पेशली साऊंड, कारण साऊंड इफेक्ट जो आहे, स्टिरिओ इफेक्ट आणि डॉल्बी सिस्टम जी यूज केली आहे ती जबरदस्त आहे. सो आवर्जून सांगावं असं वाटतं की ही जी काही ऍक्शन हे सगळं जे आहे ते प्लीज तुम्ही थिएटर मध्ये जाऊन बघा. कारण की आम्ही पण आता काल जो ट्रेलर लॉन्च पाहिला आम्ही, तो नाट्यगृहात होता किंवा छोट्या स्क्रीनवर वाटला हो. मला. जी थिएटरची स्क्रीन आहे, जस्ट थिएटरचा सराउंड साऊंड असणार आहे, त्यात ती मजा येणार आहे पाहायला. कसे जो टीजर आमचा आला होता प्रत्येकाच्या इंट्रोडक्शनचा, तो टीजर किंवा काही जे इनपुट्स आउटपुट्स असतात ते सगळे आम्ही मोबाईलवर किंवा ह्याच्यावर बघतो, आम्ही लॅपटॉपवर बघतो. पण काल जो ट्रेलर आम्ही सगळ्यांनी जो त्या मोठ्या स्क्रीनवर बघितला ना, तेव्हा आम्हालाच असं आम्ही हवाक झालो की अरे वा, काय मस्त ट्रेलर वाटतोय. सो आम्ही त्याच्यामध्ये काम केलेलं आहे. आम्ही प्रत्येक क्षणाचे आम्ही तिथे साक्षीदार होतो, तरी पण आम्हाला ते फार नाविन्य त्याच्यामध्ये वाटत होतं आणि वेगळे पण वाटत होतं. सो ही जी काही म्हणतात ना, ही जादू आहे, ही जादू थिएटरची जादू आहे. आणि म्हणूनच हॅरी पॉटरने पण त्याची ही काय जादू ती तुम्हाला नक्कीच बघायची असेल तर प्लीज ही जादू फक्त आणि फक्त थिएटरमध्ये बघायला मिळेल. मराठीतलं पहिलं युनिव्हर्स असं मार्केटिंग केलं जातं या चित्रपटाचं. सो जेव्हा तुम्ही हा चित्रपटाचं मेकिंग चालू होतं तेव्हा ते तुम्हाला अनुभव येत होते का, तुम्ही काहीतरी मोठ्या युनिव्हर्सचा पार्ट होत आहात असं? जेव्हा घबाडकुंड चित्रपट आला ना, तेव्हाच प्रीतमच्या मनामध्ये ह्या गोष्टी होत्या की जसं बाहेर म्हणजे हॉलिवूडमध्ये जसे सिक्वेल्स असतात, जसे कनेक्टेड मूवीज असतात, ज्याला आपण युनिव्हर्स म्हणतो, की एक जग आहे आणि कुठेतरी त्या कथा सुरू असतात ज्या एकमेकाशी कनेक्टेड असतात. जसे एपिसोड्स असतात की बाबा चौथा एपिसोड आहे, चौथा एपिसोडचं कनेक्शन कुठेतरी 7व्या एपिसोडला जाणार असतं किंवा 8व्या एपिसोडचं कनेक्शन अगोदरच कुठेतरी दुसऱ्या एपिसोडला. सो तसंच ह्या मूवीजचं असणार आहे. आणि जेव्हा प्रीतमनी ही संकल्पना सांगितली तेव्हा ती संकल्पनाच एवढी वेलकम करण्यासारखी होती. सो खूप बरं वाटतं आम्हाला की आम्ही पहिल्यांदा जो पायंडा आपल्या मराठी चित्रपट सृष्टीमध्ये घातला जातो युनिव्हर्सचा, त्या युनिव्हर्सच्या पायंड्याचे आम्ही पहिले साक्षीदार म्हणायला हरकत नाही. सो खूप अभिमानाची गोष्ट देवदत्त सर, तुम्ही तर ग्रीन स्क्रीन समोर काम केलेलं आहे, बेसिकली तुम्हाला माहिती आहे स्पेशल इफेक्ट्स वगैरे कसे केले जातात. माझा प्रश्न शशांक सरांसाठी असणार आहे की तुम्हाला या चित्रपटाचा पार्ट होताना ग्रीन स्क्रीन समोर काम करताना कसं वाटत होतं, काय अनुभव होता तो? मला त्याचा अजूनही अंदाज नाही, ते जे टेक्निक आहे किंवा तंत्र आहे ते त्याचा फार अंदाज नाही. म्हणजे आम्ही अगदी तानाजीमध्ये सुद्धा आम्ही काम करत होतो, त्यावेळेला ग्रीन स्क्रीन होत असतो, पण त्यावेळेला अगदी ब्लाइंडली काम करत होतो, फेथ ठेवून काम करत होतो. मला असं वाटत होतं की इथे आपल्याला कदाचित थोड्याफार गोष्टी कळू शकतात, पण टेक्निकली कुठल्याच पद्धतीची बॅकग्राऊंड नाही आपली. मग आपलं काम कुठलं आहे, तर माझं काम अभिनयाचं आहे, तर तेवढ्यावरतीच फक्त फोकस करू आणि अत्यंत आंधळेपणाने, चांगल्या अर्थाने म्हणतोय, दिग्दर्शकावरती विश्वास ठेवून हे काम केलं होतं. आणि त्या गोष्टीचा अंदाज देवाला होता की त्याला ते माहिती असायचं की लुक कुठे दिला म्हणजे काय होणार आहे, किंवा काय एखादा साप जाणार आहे तर तो फोकस कशा पद्धतीने ट्रॅव्हल केला गेला पाहिजे. आणि ते तुझ्या नजरेत दिसू देत ते की तो तुझ्यासाठी इमेजरी एक डोक्यामध्ये ठेवून दे, जो नंतर VFX मध्ये जाणार आहे. तर ते जे काम आहे ना, ते फार कौशल्याचं काम आहे आणि तो टेक्निकचा भाग आहे की तुला बघायचा आहे की जातीय नजर जातीय आणि तुझ्या नजरेबरोबर ते जो ऑब्जेक्ट आहे तो ट्रॅव्हल करणार आहे. जेव्हा तुम्ही रिव्हर्स कटला जाताल त्यावेळेला ते त्या पद्धतीने दिसणार. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचं भान ठेवणं आवश्यक होतं आणि जे अवघड आहे खरं तर. महाराष्ट्रात जवळपास 300 कोटींचा बिझनेस केलेला आहे छावाने. ओके, म्हणजे महाराष्ट्रात तेवढं स्ट्रॉंग नेटवर्क पण आहे चित्रपटगृहांचं आणि प्रेक्षक पण आहे. तर हा चित्रपट तुम्हाला काय वाटतं की मराठी नॉन मराठी प्रेक्षकांनी का बघावा? चांगला आहे, तुमचं एंटरटेनिंग आहे. म्हणजे मला ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये एक सगळ्यात जास्त गंमत अशी वाटतेय ना की मराठी चित्रपट निर्माते असतील किंवा दिग्दर्शक असतील तर ते सगळ्यांनी एक तो असा वसा घेतलेला आहे की ह्या पिक्चर मधनं मी समाज प्रबोधन करूनच दाखवतो. तर मला असं वाटतं की चित्रपट सृष्टीचा
तो हेतू नाहीये. मला वाटते की चित्रपट हा तुमचं मनोरंजन करणारा असावा आणि ह्या चित्रपटामधनं 100% मनोरंजन होणार आहे. आणि मनोरंजनाची व्याख्या ही फक्त हसण्यापुरती मर्यादित नाही. खरंय. तर मला काय गुजबम्स अंगावरती येणे आहे, मला भीती वाटणं आहे, त्या भीतीतून येणारी हास्य निर्मिती होणं आहे, बरोबर. या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. आणि ते ज्या पद्धतीने आपण सगळ्यांनीच ट्रेलर बघितलाय, टीजर बघितलाय, तर यार हे बघायला पाहिजे. हे प्रत्येकाच्या मनात क्रिएट केलं गेलं आहे आणि हे सर्वस्वी मला असं वाटतं दिग्दर्शकाचं कौशल्य आहे. अजय, तुम्ही म्हणालात की छावा चित्रपटाने 300चा टप्पा पार पाडला, पण मी एक सांगू तुम्हाला की माझं थोरलं धनी छत्रपती शिवाजीराजे आणि माझं धाकलं धनी छत्रपती संभाजीराजे यांची महती अशी आहे ना की हे आकडे सगळे छोटे आहेत. बरोबर. कारण एवढं सांगतो की त्यांना पार करायचं तर खूप मोठे आकडे हवेत अशा माझ्या राजांची महती आहे. त्यामुळे एवढं सांगतो की छत्रपती शिवाजीराजे आणि छत्रपती संभाजीराजे हे या इथे वसलेले आहेत आणि इथली जी अमाऊंट आहे, जो आकडा आहे तो अनमोल आहे. तुम्ही तू वाचूच नाही, शकत नाही, मोजू शकत एवढा मोठा तो आकडा आहे. राहिली गोष्ट गवाडकुंडची, एवढंच सांगेन तुम्हाला की पहिल्यांदा लोकांना ना एक वेगळी ट्रीट मिळणार आहे अशा ह्याच्यात. म्हणजे आम्ही शूट करताना मी 3D वर सुद्धा खूप काम केलेलं आहे, 3D चित्रपटांमध्ये. सो त्याच्यामुळे आणि जे चित्रपटांमध्ये काम केले 3D मध्ये त्याची प्रोसेस मी फार जवळून बघितली, खूप जवळून बघितली अगदी, की शूट पासून ते लेयर्स ऍड करेपर्यंत VFX मध्ये. बरोबर. सो त्याच्यामुळे जेव्हा मी शूट करायचो तेव्हा मला वाटायचं की अरे हा शॉट 3D मध्ये मजा येईल, हा शॉट 3D मध्ये घेतला असता तर. सो लोकांसाठी ही पर्वणी असणार आहे की 3Dचे शॉट्स कसे असतील तो प्रयत्न मी 2D मध्ये केला. ऑफकोर्स 3D दिसणार नाही, पण ऍटलीस्ट त्याची डेप्थ दिसेल. वा. डेप्थ म्हणजे इन्सेन्स लक्षात येईल की बाबा हा हे काहीतरी वेगळं आहे, जी ह्यांच्याकडनं काय मॅजिक होणार आहे किंवा बाकीच्यांकडनं मॅजिक होणार ते. सो मनापासून वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी मोबाईलवर नाही लक्षात येणार. बरोबर. तुम्हाला थिएटर्स मध्येच ते जे काही इफेक्ट्स आहेत ना, इफेक्ट म्हणजे जो एक्सपिरियन्स आहे तो एक्सपिरियन्स फार चांगल्या पद्धतीत तुम्हाला अनुभवता येईल आणि गवाडकुंड तुम्हाला नक्कीच हा एक्सपिरियन्स नाराज करणार नाही. सो प्लीज थिएटरमध्ये जाऊन बघा. सर, गबाडकुंड आपण चित्रपटामध्ये जे विचार करतोय ते खजिना आहे किंवा गुप्तधन आहे. तुमच्या खऱ्या आयुष्यात जेव्हा गबाड कोणत्या गोष्टीचा आपण विचार करतो तर लिटरली काय मिनिंग होतं त्याचं? माझ्यासाठी तर माझी माणसं जी आहेत, मी पहिल्यापासून म्हणतो की माझी माणसं ते माझ्यासाठी मोठं गबाड आहे. पैसा कमवता येतो, बाकी सगळ्या गोष्टी कमवता येतात, जात असतो येत असतो परत, पण एकदा माणसं आपल्या आयुष्यातून दूर झाली तर ती परत येणं खूप कठीण असतं. बरोबर. आणि माणसं जेवढे आपण जवळ करू तेवढं चांगलं असतं. माणसांची नाती कशी असतात, काचेसारखी असतात. काच तुटली की आपण जोडता येते, पण त्याचे जे तडे आहेत ते आपण ते नाही करू शकत. कधीच बुजवू शकत नाही. त्यामुळे माझ्यासाठी माझं सर्वात जपणारं घबाड कुठलं असेल तर ती माझी माणसं आहेत. खरंच सांगतो तुम्हाला, सर, तुम्हाला आणि माणसंच आहे. गबाड ही तुमच्यासाठी माणसंच असतात, ते धन आहे तुमचं. प्रश्न- आणि त्याची कशातच मोजदाद होऊ शकत नाही त्या सगळ्या याची. बरोबर. प्रश्न खूप आहेत पण वेळ थोडा आहे, त्यामुळे आपण इथेच थांबूया. होय. होप करतो की गबाडकुंड 19 जून पासून चित्रपटगृहात रिलीज होतोय. होय. तर या चित्रपटाला प्रेक्षकांचं प्रेम गबाडरूपी मिळू दे ही सदिच्छा. होय, नाही आणि आवर्जून मिळणार आहे, कारण आमचा कुठेतरी प्रयत्न आहे मराठी चित्रपटसृष्टी त्याला उभारी देण्याचा. ऑफकोर्स आपला प्रयत्न खारीचा वाटा असणार आहे. मुख्य वाटा जो प्रभू रामचंद्राचा असेल तो माझ्या या प्रेक्षकांचा असेल, माझ्या कुटुंबाचा असेल. त्यामुळे मी आवर्जून प्रत्येकाला सांगतो, अजय तुम्हाला सांगू, हे जे समोर आहेत ना हे प्रेक्षक नाहीत, हे माझं कुटुंब आहे. बरोबर. त्यामुळे अगदी आत्मीयतेने मी त्यांना सांगू शकतो की प्रत्येकाने यावा असा चित्रपट आहे, प्रत्येकाने बघावा असा, अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत प्रत्येकाने बघावा असा चित्रपट आहे. मनापासून आम्ही सांगतो तुम्हाला की 19 जूनला गबाडकुंड रिलीज होतोय. जे काही तुमचं लहान मूल कसंही नसलं तरी आपल्याला आवडतं तसं समजून घ्या, पण एवढंच सांगतो की हे जे लहान मूल नाचणार आहे ते तुम्हाला नक्कीच नाराज करणार नाहीये. फक्त आणि फक्त थिएटरमध्ये जाऊन मात्र त्याचा अनुभव घ्या. 19 जूनला ना, 19 जून गबाडकुंड. गबाडकुंड नक्की बघूया. नक्की खूप खूप बघा. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. काय आता?